राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो। बहुजन भारत पार्टीचा विजय असो। नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माल धक्का या ठिकाणी बहुजन भारत पार्टीच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने आरक्षण वर्गीकरण आणि आरक्षण परिसंवादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर बहुजन भारत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक व्यंकटेश कसबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, या ठिकाणी आज परिसंवादाचं जे आयोजन केलं होतं तर परिसंवादाची जी सुरुवात ती आपण कुठून केली होती सर? या आरक्षणाच्या वर्गीकरणाची आजच्या काळामध्ये प्रचंड मोठी गरज आहे, कारण काळ बदलत चाललेला आहे। काही उपेक्षित वर्गाला आपल्याला कॅटेगराईज करता आलं पाहिजे आणि ज्या ज्या वंचित घटकाला हे आरक्षणाचे लाभ भेटत नाहीत त्या वर्गाला ते भेटले पाहिजे। पण दुर्दैवानं संविधानामध्ये अशा काही तरतुदी असतानाही प्रस्थापित सरकारे त्या संविधानाचा गैरअर्थ लावून त्या वंचित घटकाकडे आरक्षणाच्या फॅसिलिटी भेटू देत नाहीत आणि त्या अनुषंगानं बहुजन भारत पार्टीनं आजच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं जे की आरक्षणाचे जनक आहेत, या आरक्षणाचा महत्त्व, त्याची वाढ, त्याची प्रत्येक घटकापर्यंत जाण्याची जी पद्धती आहे त्यावर सविस्तर चर्चा व्हावी म्हणून आज आपण हा परिसंवाद नेमला होता। मला आनंद आहे की या पुण्याच्या नगरीमधून जिथं चांगल्या पद्धतीनं ह्या आरक्षणाला पाठबळ भेटणार आहे अशा स्वरूपाच्या ह्या लढ्याला आपण इथून इमर्ज करतोय। देशामध्ये इथून एक चांगली चेतना, राजकीय चेतना तयार होईल अशी माझी अपेक्षा आहे। शाहू महाराजाला त्यांच्या जयंतीच्या दिवशी अशा आंदोलनाच्या स्वरूपातून आम्ही भावपूर्ण त्यांना अभिवादन करतोय आणि त्यांच्या या कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होतोय। सर, आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आरक्षणावरून मोठा वाद चालू आहे, तर या आरक्षणाच्या ह्या मुद्द्याकडे आपण कसं बघता? आरक्षणाचा हा जो मुद्दा आज मोठ्या स्वरूपात गाजला चालला आहे तो अर्थार्थी या देशामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आणि स्वतःच्या इंग्रजाच्या जाण्यानंतर जे शासनकर्ते लोक आहेत त्यांनी आरक्षणाचा यथोचित पद्धतीने जसं संविधानामध्ये आहे तशा स्वरूपानं फायदा न होऊ दिल्यामुळं आणि शोषक घटक जो पूर्वाश्रमीचा आहे आर्यवंशामधला त्या लोकांनी या देशाचा सत्तेचा कब्जा हातात घेतल्यामुळं या आरक्षणाचा ॲसेट म्हणून वापर करून आरक्षणधारी लोकांनाच आरक्षण कसं भेटणार नाही या स्वरूपाच्या ह्या हालचाली या शासनकर्त्या लोकांकडनं चालू आहे आणि त्यासाठी या लोकांना आरक्षणाच्या नावाखाली तोडून त्यांची एकजूट जी आहे ते कमजोर करणे आणि मग एकजूट कमजोर झालेले लोक आपला राजकारणासाठी चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतात अशी धारणा मनात धरून आरक्षणाचाच हत्यार म्हणून ह्या लोकांना तोडण्यासाठी आणि अल्पसंख्याक करण्यासाठी हे शासनकर्ते लोक करत आहेत। बहुजन भारत त्याच्या उलट्या दिशेनं आरक्षणाच्या आधारानं आम्ही हे तोडलेले लोक जोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जेव्हा आम्ही जोडू तेव्हा अल्पसंख्याकाकडून बहुसंख्याकांकडे जाऊ आणि बहुमताच्या जोरावर या देशाचं शासन घेऊ आणि मग आपण मागणारे होण्यापेक्षा देणारे होऊ। आणि या देशामध्ये ज्या 3% लोकांनी हे सर आंदोलन सुरू केलेलं आहे, आमच्या लोकांना परेशान केलेलं आहे, त्या लोकांसाठी खास बहुजन भारत पार्टी सत्तेत आली की 3%चं आरक्षण त्यांची लोकसंख्येच्या प्रमाणात देण्याचं आम्ही अभिवाचन या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतोय। आणि इंग्रजांनी ज्यावेळेस आपल्यावर राज्य केलं, ज्याप्रमाणे मुघलांनी पण आपल्यावर राज्य केलं त्यावेळेस त्यांनी पण आपल्या असंच भारताचे तुकडे केले, तसाच एक प्रकार आता चालू आहे असं वाटतंय का आपल्याला? या प्रस्थापित सरकारांच्या काळामध्ये आमच्या महापुरुषाचा इतिहास पूर्णपणे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमची संस्कृती सगळी गढूळ होऊन गेलेली आहे। सरकार ज्या समाजाचा राजा असतो तो समाज ताजा असतो, ज्या संस्कृतीचा राजा असतो ती संस्कृती मजबूत होते। अशा अर्थानं मोगलांचा कारभारापेक्षा बी हीन दर्जाची कारभार आजच्या ह्या काळामध्ये आहे। पण निश्चितपणे हे समाजाला सांगण्याचं, त्यांना केडराईज करण्याचं काम बहुजन भारत पार्टी करेन आणि समाज एकजीव करून पुन्हा एकदा आपलं पूर्वीची संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी सत्तेच्या आधारानं आम्ही मजबूतीनं पुढे जाऊ। सर, आज बघतो आपण युवा वर्ग हा देशाचा करता आहे, तर युवा वर्गासाठी आज आपण काय सांगू इच्छिता? युवा वर्ग या देशाची ताकद आहे आणि या युवा वर्गाला काही काळासाठी काही वेळा आपण संभ्रमित करू शकतो, पण सगळ्याच युवकांना सगळ्याच वेळेला आपण मूर्ख काढू शकत नाही। बहुजन भारत पार्टीचं काम जसं वाढत जाईल तसं तसं ही नवी चेतना, नवी ऊर्जा या चांगल्या दिशेनं प्रेरित होईल, कामाला लागेल आणि बहुजन भारत पार्टी युवा वर्गाच्या सगळ्या शक्तीला ॲसेटप्रमाणे वापरून या देशाला शासन करतं आणि जगामध्ये प्राबल्यानं प्रमुख शक्ती म्हणून उभा करण्यासाठी ह्या सगळ्या लोकांना जोडण्याची गरज आहे। त्या मार्गाने बहुजन भारत पार्टीची वाटचाल चालू आहे।